आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर। आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीमधील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका। केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही। काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधात केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर। हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा लागला असता। महाराष्ट्रातही आम्ही काही गोष्टी सहन केल्यात। संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा। महाराष्ट्रामधील जागावाटपात काँग्रेसचा शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता। ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीमुळे पराभव। आता दिल्लीतही तेच घडलं। सामनातून हल्लाबोल। नेमकं कुणाविरोधात लढायचंय हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं। पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्त्वाचं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 3,000 देणार होतो। आम्ही कोणालाही वगळलं नसं, मात्र आता काहींना वगळलं हे दुर्दैव। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं। लाडकी बहिणी योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार। 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका।